आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि रंगीत बीट उत्तप्पा। हा उत्तप्पा खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। चला तर मग 10 मिनिटात ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। बीट उत्तप्पा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक बीट घ्यायचे आहे। ते स्वच्छ धुवून त्याचे वरचे साल काढून घेऊयात आणि बारीक खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊयात। खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलं की मिक्सर जारमध्ये बीट लवकर बारीक होण्यास मदत होते, नाहीतर त्याचे तुकडे करून घेतले की ते मिक्सर जारमध्ये तसेच राहून जातात। एक वाटी रवा घेऊयात। रवा हा बारीक घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर भिजला जातो। 1 कप बीट टाकूयात। बीटानंतर 1 कप पाणी टाकूयात। थोडे थोडे करून पाणी टाकून आपण बारीक करून घेऊयात। तयार बॅटरमध्ये अर्धी वाटी दही टाकून परत एकदा मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊयात। तयार बॅटर एका टोपात काढून घेऊयात। तयार बॅटरमध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा सोडा टाकूयात। सोडा किंवा इनोही टाकू शकता। सोडा टाकल्यानंतर सगळं बॅटर छान मिक्स करून घेऊयात। तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घेऊयात। तयार बॅटर तव्यावरती टाकून हलक्याशा हाताने त्याला गोलाकार देऊयात। जास्त पातळही करायचे नाही, मीडियम साईजमध्ये ठेवायचे। गॅस हा मीडियम असावा, जास्त स्लोही नाही आणि जास्त फास्टही नाही। स्लो ठेवला तर उत्तप्पा पचणार नाही आणि फास्ट केला तर उत्तप्पा करपला जाईल। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये उत्तप्प्याला छान जाळी पडली जाते। हलक्या हाताने उत्तप्पा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्याही बाजूने 2 ते 3 मिनिटं मीडियम आचेवरती भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता उत्तप्प्याच्या दोन्ही बाजू छान भाजल्या गेल्या आहेत। दोन्ही बाजूने अजिबात उत्तप्पा तव्याला चिकटून बसला नाही। उत्तप्पा करत करत आपण आता चटणी करून घेऊयात। चटणीसाठी मी इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 2 चमचे दही टाकून सर्व साहित्य बारीक करून घेऊयात। चटणीला तडका देण्यासाठी आपण इथे तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण 1 चमचा मोहरी टाकूयात। मोहरी चांगली तडतडली की त्यात थोडे कढीपत्त्याची पाने टाकून घेऊयात। कढीपत्त्याची पानेही चांगली तडतडून घेऊयात। चटणीमध्ये तयार तडका टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपली चटणीही तयार झाली आहे। तयार आहे आपला बीट उत्तप्पा आणि चटणी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता आपला उत्तप्पा किती मऊ आणि स्पॉन्जी झालेला आहे तो। जर का तुमचीही मुलं बीट खायला कंटाळा करत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील।